सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। रक्तगट न जुळल्याने अवयव प्रत्यारोपणात अनेकदा अडचणी निर्माण होतात। अशातच एका प्रकरणात 2 पुरुष रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती, परंतु त्यांच्या पत्नीचे रक्तगट जुळत नव्हते। यावर मार्ग काढत स्वॅप यकृत प्रत्यारोपण म्हणजेच दोन्ही रुग्णांच्या बायकांनी आपले यकृत एकमेकांच्या पतीला दान करून पतींचे प्राण वाचवण्यात यशस्वी झाले आहेत। खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे। डॉक्टर शरणकुमार नरुटे यकृत प्रत्यारोपण आणि HPB शस्त्रक्रिया मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या नेतृत्वाखालील यकृत रोग HPB शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण टीमने हे स्वॅप यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले। चिपळूण येथील व्यापारी 53 वर्षीय श्री महेंद्र गमरे आणि नांदेडमध्ये कार्यरत असलेले 41 वर्षीय रुग्ण श्री पवन ठिगणे हे शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराशी झुंजत होते। दोन्ही रुग्णांना कावीळ, जलोदर, अवयांना सूज येणे, पोट फुगणे, भूक न लागणे आणि स्नायूंची झीज होणे यांसारख्या समस्या होत्या। 1 वर्षापेक्षा जास्त काळ ते प्रत्यारोपणाची वाट पाहत होते। दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती। श्री महेंद्र गमरे यांनी नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये तर श्री पवन ठिगणे पुण्यातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते। डॉक्टर शरणकुमार नरुटे संचालक यकृत प्रत्यारोपण आणि HPB शस्त्रक्रिया सांगतात, त्यांच्या पत्नी त्यांच्या यकृताचा काही भाग दान करण्यास उत्सुक होत्या, परंतु प्राप्तकर्ता आणि दात्यांचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर ते जुळत नसल्याचे दिसून आले। मात्र हे जोडपे स्वॅप प्रत्यारोपणासाठी पात्र ठरले। ज्या रुग्णांच्या कुटुंबात अवयव दात्यांचे रक्तगट जुळत नसल्याने प्रत्यारोपण करण्यात अडचणी येतात, अशा रुग्णांसाठी स्वॅप प्रत्यारोपण हे आशेचा किरण ठरते। यामध्ये 2 रुग्ण ज्यांना एकाच प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते, अशा रुग्णांच्या कुटुंबातच अवयवांची देवाणघेवाण केली जाते। याला स्वॅप प्रत्यारोपण असे म्हटले जाते। रुग्ण श्री महेंद्र गमरे यांची पत्नी सौ जुही महेंद्र गमरे हिने तिच्या यकृताचा एक भाग रुग्ण श्री पवन ठिगळे यांना दान केला, तर रुग्ण श्री पवन ठिगळे यांच्या पत्नीने यकृताचा काही भाग श्री महेंद्र गमरे यांना दान केलाय। 2 दाते आणि 2 प्राप्तकर्त्यांवर एकाच वेळी 10 तासांच्या आत प्रत्यारोपण करण्यात आले। प्राप्तकर्त्यांना 11 दिवसांनी घरी सोडण्यात आले, तर दात्यांना 7 दिवसात घरी सोडण्यात आले। डॉक्टर नरुटे पुढे म्हणाले की कुटुंबातील कोणाचाही रक्तगट समान नव्हता, यामुळे यकृत प्रत्यारोपणात विलंब झाला आहे। दोन्ही रुग्ण गंभीररित्या आजारी होते आणि त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते। मात्र स्वॅप प्रत्यारोपणामुळे हे प्रत्यारोपण शक्य झाले आणि या रुग्णांचा जीव वाचला। भूल दिल्यापासून ते प्रत्यारोपण पूर्ण करण्यापर्यंत 4ही शस्त्रक्रिया एकाच वेळी 4 ऑपरेटिंग रूम मध्ये करणे हे सर्वात मोठे आव्हान होते। दोन्ही रुग्णांना प्रत्यारोपणानंतर एक पोस्ट ऑपरेटिव्ह कोर्स देण्यात आला। यकृत प्रत्यारोपणात पात्र दात्यांची नेहमीच कमतरता असते, ज्यामुळे प्रगत यकृत रोग असलेले रुग्ण मृत्यूस बळी पडतात। रक्तगट किंवा यकृताचा आकार जुळत नसल्यामुळे ते त्यांचे यकृत दान करू शकत नाहीत। अशा प्राप्तकर्त्यांसाठी स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट जीवनरक्षक ठरते। 4 ऑपरेटिंग रूम्समध्ये 10 तासांहून अधिक काळ हे अत्यंत आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली। अशा शस्त्रक्रियांमुळे रुग्णांचे समुपदेशन फार महत्त्वाची भूमिका बजावते। हेप्टोरेनल सिंड्रोम म्हणजेच गंभीर यकृताचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे, हेप्टोएल्मोनरी सिंड्रोम कमी ऑक्सिजन पातळी आणि प्रगत यकृताचा आजार असलेल्या लोकांमध्ये दम लागणे, पोर्टल हायपरटेन्शन, हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी, व्हेरिसिबल ब्लीडिंग किंवा मृत्यूसारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात। दोन्ही जोडप्यांनी मेडिकवर रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले। देशात अवयवदानाचे प्रमाण अजूनही कमी असल्याने स्वॅप प्रत्यारोपण हे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांसाठी आशेचा किरण ठरत आहे। त्याच्यामध्ये ब्रेन डेड पेशंटचे लिव्हर वापरलं जातं आणि एक लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट असतं, ज्याच्यामध्ये घरातल्या कुठल्यातरी नातेवाईकाचं वापरलं जातं। आता आपला कायदा जो आहे तो काय म्हणतो की फक्त नातेवाईकच डोनेट करू शकतो। त्याचं रिझन काय की कोणीतरी सर्वंट आहे, ड्रायव्हर आहे, पैसे दिले आणि मग त्याला डोनेशन करायला भाग पाडलं किंवा त्याची गरज अडचणीचा फायदा घेऊन त्याला थोडे पैसे दिले आणि लिव्हर दे म्हटलं। मग असं होऊ नये म्हणून आपल्या गव्हर्नमेंटने कायदेशीर आपल्याला काय सांगितले की फक्त नातेवाईकच डोनेशन करू शकतो। आता नातेवाईक त्या केसेसमध्ये कसं मिसेस नवऱ्याला द्यायला लिव्हर तर तयार आहे, तर हे गमरे दाम्पत्य आणि तसंच ठिगळे म्हणून आहे, ते डोनर आता पुण्याला आहेत, त्यामुळे ते आज येऊ नाही शकले। तर त्यांची इच्छा आहे आपल्या मिस्टरांना लिव्हर द्यावं, ब्लड ग्रुप मॅच होत नाही। मग अशा वेळेस कायद्याप्रमाणे देता येत नाही दुसरं कुणाला आणि त्यांना द्यायचंय तर ब्लड ग्रुप मॅच होत नाही।
मग क्रॉस ब्लड ग्रुप म्हणजे त्यांना तरी सुद्धा डोनेट करता येतं, पण त्यांना काय होतं, ट्रान्सप्लांटची रिस्क वाढते, सर्जरीची रिस्क वाढते, कारण ब्लड ग्रुप मॅचिंग नसल्यामुळे लिव्हर सूट होण्यासाठी अडचणी येतात. मग त्याच्यासाठी औषधं, इम्युनोसप्रेशन जास्त द्यावं लागतं, इन्फेक्शनची रिस्क वाढते, रक्तवाहिन्याच्या जोडतो त्याचं ब्लॉकेजचं प्रमाण वाढतं. अगदी असं अदरवाईज 5%, 10% रिस्क आहे, त्या केसमध्ये 20%, 25% रिस्क होती. हे मुंबईच्या आमच्या युनिटला आले गंभीर फॅमिली, तसेच ठिबे फॅमिली पुण्याच्या युनिटला आले, मेडिकवरच्या पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये आले. मला लक्षात आलं की ती स्टोरी त्यांची सुद्धा आहे. ते आहेत नांदेडमधनं आणि हे आहेत चिपळूणमधनं. मग आता हे एकामेकाला तर कधीच भेटले नसते. त्याच्यामध्ये लक्षात आलं की त्यांची तीच अडचण आहे. आपल्या लॉ प्रमाणे एक प्रोव्हिजन आहे ज्याला आपण स्वॉप ट्रान्सप्लांट म्हणतो. ह्याच्या केसमध्ये इन्स्टेड ऑफ डोनेटिंग टू हर हजबंड, म्हणजे स्वतःच्या नवऱ्यांना देण्यापेक्षा त्यांना देण्याने त्यांच्या मिसेसनं किंवा मिसेसच नेसेसरी नाही, कोणी त्यांच्या घरातलं डोनर यांना लिव्हर देऊ शकतो. त्यांना काय होईल, ब्लड ग्रुप मॅचिंग होईल, जी ऍडेड रिस्क आहे ती कमी होऊन जाईल, कायद्यात पण बसेल आणि घरचे कोणीतरी लिव्हर देण्यामुळे लवकर सर्जरी होऊन ट्रान्सप्लांट सुद्धा होऊन जाईल. आता स्वॉप ट्रान्सप्लांट मग सगळ्या ट्रान्सप्लांट सारखं झालं, फक्त आपला डोनर दुसरा आहे. पण प्रॉब्लेम कसा असतो, आता उदाहरणार्थ आपण पहिले एकच ट्रान्सप्लांट केलं आणि नंतर 2 दिवसानंतर दुसरं करायचं ठरवलं. पहिल्या ट्रान्सप्लांट मध्ये काहीतरी कमी जास्त झालं, आता मग दुसरा डोनर तयार होणार नाही द्यायला, की नाही बाबा आता आमचं काही व्यवस्थित झालं नाही, मी काही लिव्हर देत. दुसऱ्या पेशंटचं बायकोने तर लिव्हर दिलं, ते अडकून पडले किंवा काही कारणानं त्या दिवशी फिट आहे पण नंतर बीपी वाढला, काहीतरी अडचण आली, दुसरे प्रॉब्लेम्स आले, म्हणून कोणीतरी एक पेशंट फिट नाही, सगळ्यांचे जाऊ. त्यामुळे ही सर्जरी एकाच वेळेस, एकाच दिवशी, एकाच हॉस्पिटलमध्ये करणं गरजेचं आहे. त्या केसमध्ये हॉस्पिटल बदलू शकतो आपण, तसं तिकडं इकडं, मग ते जरा जास्त कॉम्प्लिकेशन्स वाढतात आणि तशा पद्धतीने आपण ट्रान्सप्लांट केलं. जुही मॅडमनी त्यांच्या मिस्टरांना न देता पवन त्यांना दिलं, तसंच पवनची जी मिसेस होती भावना, त्यांनी महेंद्र म्हणून गंभीरना लिव्हर दिलं आणि अशा पद्धतीने हे ट्रान्सप्लांट आपण केलं. 7 दिवसामध्ये 2 डोनर डिस्चार्ज होऊन गेले. त्यांचं डिस्चार्ज झालं, ते पुण्याचे होते म्हणून ते निघून गेले, ते काय थांबता आलं नाही त्यांना. आता इमिडिएट 2-3 दिवसापूर्वी डिस्चार्ज होता, तर परत प्रवास नको म्हणून ते काही आले नाही, ते इथंच राहतात, त्यामुळे त्यांना येणं शक्य झालं. त्याच्यानंतर एक रेसिपियंट डिस्चार्ज होऊन गेला परवा दिवशी आणि आज त्यांना आपण डिस्चार्ज करू. त्यांना आता औषधं कशी घ्यायची इथून पुढे त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे, घरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी. एक साधारण 2-3 महिने निघून गेले तर युजली ट्रान्सप्लांटचे पेशंट परत सगळ्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतात. असे बरेच पेशंट, खूप सारे पेशंट्स आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट तसं जर विचार केला तर 100 लोकांना लागत असेल तर अगदी 5-10 लोकांचंच ट्रान्सप्लांट होतं, इतकं इंडियामध्ये तफावत आहे. तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे, ब्लड ग्रुप मॅच नाही होत. तर अशा पद्धतीनं स्वॉप ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॉप ट्रान्सप्लांटमुळे तो एक बेनिफिट आहे. दुसरा मेडिकवरचा ॲडव्हान्टेज काय आहे, आपले पूर्ण इंडियामध्ये 25 हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळं एखादा पेशंट ह्या हॉस्पिटलला आहे, दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे, अशा सिनारिओमध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून आपल्याला स्वॉप ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं. तो एक मेडिकवरचा ॲडव्हान्टेज आहे 25 एक हॉस्पिटल असल्यामुळे पूर्ण इंडियामध्ये. सुरुवातीला आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे, पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे, निग्लेक्ट नाही केलं पाहिजे, तपासण्या केलं पाहिजे. कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे. जर कावीळ एखाद्याला झाली, सतत पायाला सूज राहत असेल आणि पोटात थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल, तर ते शक्यतो पेशंटला कळत नाही. पण असे काही लक्षणं असेल तर लगेच तपासण्या करणे, कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले तर ट्रान्सप्लांट पर्यंत पोहोचतच नाही पेशंट, मग तो बरा होऊ शकतो. टाळाटाळ करण्यानंच मग तिथपर्यंत ट्रान्सप्लांट पर्यंत विषय अवघड होऊ शकतो. त्यामुळं रेग्युलर तपासणे आणि आता जे फॅड निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करणे, बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला होईपर्यंत जात नाहीत, त्याच्या आधीच ट्रीटमेंट सुरू होऊन जाते. माझी खूप छान आहे आणि त्या 4 टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला 8 सर्जन तर लागलेच, आम्हाला टोटल ऍक्च्युअली 10-12 सर्जन लागतात. 4 भूलतज्ञ मिनिमम झाले तसे 8 लागतात. तर अशा पद्धतीने इथं खूप मोठी टीम आहे आणि त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एकामागे एक पहिलं लिव्हर एकाचं काढणं आलं, मग ते लिव्हर काढल्यानंतर त्याचं बॅक बेंचिंग आलं, मग दुसऱ्याचं लिव्हर, मग ते सिंक्रोनाइज सगळे 4ही थिएटर एका
एका वेळेस एकामेकाशी बोलत संपर्क करत करत ते आपल्याला करता येतं. हे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ICUची केअर परत तसेच सगळे एका वेळेस पेशंट येतात. मग त्या पद्धतीचा स्टाफ असणे, ट्रेन्ड स्टाफ असणे, तेवढे नंबर ऑफ पीपल असणे, मॅनपॉवर सुद्धा पाहिजे आणि इन्स्टिट्यूटकडनं सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी. तर ते सगळं त्याप्रमाणे भरपूर सेंटर्स आहेत, म्हणून आपल्याला स्वॅबचं इकडून तिकडून आपल्याला जास्त कनेक्शन्स लागू शकतात. दुसरी गोष्ट अद्ययावत टीम आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो सर्जरीच्या वेळेस सुद्धा, सर्जरी नंतर सुद्धा. आणि महत्वाचं मेडिकलवरचं एक फॅमिलियल टच आहे मेडिकल सोशल वर्कर्स आणि क्लिनिकल कोऑर्डिनेटरचा. ते पेशंटशी फार मनापासून म्हणजे अगदी रात्री फोन सुद्धा उचलणे, त्यांना कोऑर्डिनेट करणे, त्याच्यामुळं ते काउन्सिलिंग चांगलं होतं त्यांचं. त्यांना एक इमोशनल बॉन्डिंग होऊन जातं त्या लोकांबरोबर. एक 18 lakhs लागतात. अशा पद्धतीनं 2 पेअर झाले म्हणून एक 36 lakhs, 18 + 18. चॅरिटेबल फाउंडेशनशी सुद्धा अटॅच्ड असतो. त्यांना अर्ज करून त्यांच्याकडनं काही मिळतात आणि थोडेफार हॉस्पिटल सुद्धा पैसे ऍडजस्ट करतं. CM फंड आहे, काही टाटाचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला निधी गोळा करता येतो आणि त्याप्रमाणे हेल्प करता येते ज्याची परिस्थिती नाजूक आहे फायनान्शियल. आणि बऱ्याचदा असोसिएशन आहे आमचं, पोर्ट ट्रस्टची असोसिएशन आहे. CGHSची सुद्धा आपण काही पेशंट करतो, कारण काही लोक हॉस्पिटल्स करत नाहीत CGHSची रेट्स नीट नसल्यामुळे. ECHS आपण असोसिएटेड आहे. पोलीस स्कीम आहे, त्याच्यातनं आपण करतो. सगळ्या लिव्हरला व्यवस्थित ठेवण्यासाठी रेग्युलर वॉकिंग पाहिजे. सबस्टन्स अब्यूज म्हणजे दारू सारखं व्यसन नको, आणि एक छोटी मोठी का विना एक्सरसाइज, प्राणायाम आणि हेल्दी हॅबिट खा. दुसरं काय. 70 वयापर्यंत लिव्हर ट्रान्सप्लांट रेसिपियंट करू आणि डोनेशन 18 ते 50 वयापर्यंत. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.